सीझन 1 चा. थँक्यू. सुधीर मिश्रा आपण जर कुठे असेल तर आपण देखील या. सुधीर आपल्यासाठी देखील पारितोषिक होतं. दीक्षांत यांच्या माध्यमातून दीक्षांत यादव यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. सुधीर आपण देखील याचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. सुधीर मिश्रा. सुधीर मिश्रा त्वरित यायचंय. मैदानात विनंती करेन मॅचला सुरुवात करा. मैदानात विनंती असेल मॅचला सुरुवात करायची. 4 षटकांचा सामना. एका इनिंगसाठी आपल्याकडे असतील केवळ 20 मिनिटं. 20 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. 4 षटकं कंप्लीट करायची, त्याची नोंद घ्या. एका इनिंग मध्ये केवळ 20 मिनिटाचा अवधी आहे. सुधीर. पुढच्या मॅचच्या समालोचनासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईन कळंबोली येथील एक सुमधुर आवाज, अर्थातच प्रशांतजी पुजारी यांच्याकडे. थँक्यू सो मच ओमकार. तर एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना तुमच्या समोर चालू आहे मित्रांनो. एकीकडे आपण पाहतोय संपूर्ण ओनर्स यांना आपण फिल्डिंग करताना आपण पाहतोय. ओनर्स आणि मॅनेजर त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय की गोराई 11 हा संघ मात्र आला. टॉस झालेला आहे आणि ओनर्सने मात्र डिसिजन घेतलाय आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि उर्वरित 3 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण खुलं केलं जाणार आहे. पहिला चेंडू मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक हवेमध्ये आणि इथे मात्र कॅच कंप्लीट. वाह क्या बात आहे, लाजवाब कॅच. सुधीर देखील आलेत. तर सुधीरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं दीक्षांत यादव यांच्याकडून. तर दीक्षांत साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं. अनस्टॉपेबल सुधीर राहिलाय पुन्हा एकदा. मागील मॅच मध्ये 42 आणि या मॅच मध्ये देखील इम्पॉर्टंट इनिंग त्यांनी खेळली. तर बघा अखिलेश आलेत आणि अखिलेशच्या प्रत्येक षटकारासाठी विनायक यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. तर बघूयात अखिलेश कशा प्रकारे. अखिलेश धुरी यांना गोराईचा किशन देवेंद्र म्हणून ओळखलं जातं. म्हणतात तर किशन देवेंद्र, तर किशन सारखी षटकार खेळतील का. मागील काय ज्या प्रकारे मनीष सोनवणे यांनी टिपला. गोराई किंग्सचे ते टीम ओनर आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नक्कीच आनंद असेल, अभिमान असेल की आमचा टीम ओनर तर एवढा चांगला खेळाडू आहे, तर कदाचित पुढच्या सत्रामध्ये सीझन 2 मध्ये त्यांना आपल्या प्लेइंग 11 मध्ये आपण ऍड करायला पाहिजे. यस मनोज सोनवणे. यस टीमच्या खेळाडूंना मात्र ते आदर्श सांगतायत आदर्शपणे अभिमानाने की फिल्डिंगचा दर्जा असा ठेवा तुम्ही. नो डाऊट काय प्रॉब्लेम नाहीये, जय पराजय हा होत असतो, परंतु तुम्ही सर्वजण चांगलं खेळलात. 3rd प्लेस साठी आपल्याला जिंकायचं आहे. या सर्व शुभेच्छा मात्र त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला दिल्यात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक एक्झिबिशन मॅच चालू आहे. एक प्रेक्षणीय सामना आपल्या जरूर पाहायला मिळतोय. तर बघूया आता काय करतील अखिलेश धुरी. राईट मोर द विकेट. ऑन साइडला मनगटच्या साईडने तटवलाय चेंडू. फाईनला येतोय चेंडू. तर इथं मात्र आपण पाहतोय सिंगल ऍड केली जाते. स्कोर कार्डवरती आपण धावा मात्र पाहतोय की 3 धावा या अंकित केल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ मात्र इथं संपुष्टामध्ये आलाय. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 असणार आहे. एकीकडे आपण मराठा वॉरियर्सला पाहणार आहोत आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत TCC या टीमला. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत सेमीफायनल 2 मध्ये. आणि सेमीफायनल 1 चा रिझल्ट आपण पाहिला, ज्याच्यामध्ये पहिला संघ ठरला आर्यन 11, ज्यांनी मात्र मेगा फायनलचं तिकीट आपल्या हातामध्ये घेतलंय. एक पारितोषिक त्यांच्या नावावरती झालंय, एकतर 75,000 किंवा 50,000. येस टॉस साठी यायचंय. पुढच्या सेमीफायनलच्या टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स. मराठा वॉरियर्स आणि TCC दोन्ही टीमचे कॅप्टन, तुम्हाला एक विनंती असेल, चला टॉस साठी यायचंय आपण. दोन्ही टीमचे ओनर्स आणि त्यांच्या कॅप्टन्सला मात्र सूचना मी करतो की आपण पुढच्या मॅचचा टॉस घेणार आहोत, तर प्लीज आपण यायचंय.
कारण की या मॅचचा निकाल कधीही लागू शकतो, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे वेळ न दवडता आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5च धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजिंक्य यांचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी राहिली अजिंक्य यांची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना, आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय एक फ्लाइंग स्टार्ट, एक चांगली सुरुवात आपल्या टीमला त्यांनी जरूर करून दिली आहे. तर जरूर आपण पाहतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी प्रजापती यांचं देखील इथं शुभागमन झालंय, तर त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूयात. चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. पहिला चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या समोर 6 धावांसाठी येतोय. निश्चित स्वरूपाने गोरा 11 मध्ये असे काही खेळाडू आपण पाहतोय की ज्यांना मात्र संधी दिली गेली आहे या मॅच मध्ये त्यांच्याकडे असलेली क्षमता दाखवण्याची, आणि अखिलेशने अप्रतिम स्ट्रोक लगावलाय. परंतु त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू इथं निर्धाव टाकले गेलेत. विद्युत रोषणाईमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा आता मात्र सुरुवात झाली आहे. डे नाईट क्रिकेटची शृंखला पहिल्यांदाच गोराई परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्या आधी जर का सांगायचं म्हणलं तर बोरिवली परिसरामध्ये अशी एक स्पर्धा पाहिली होती प्रीमियर लीगच्या रूपामध्ये, अर्थात चारको प्रीमियर लीग मध्ये हा एक प्रयत्न केला गेला होता. परंतु त्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर व्हाईट फ्लड लाईट मध्ये अर्थात दुधिया रोशनीमध्ये आपण पाहतो की यशस्वी प्रयत्न आपल्याला पहिल्या सीझन मध्ये गोराई प्रीमियर लीगने करून दाखवले. वाह क्या बात आहे. त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि त्यांच्या समोर असलेल्या आव्हानांवरती ज्या प्रकारे ते तुटून पडलेत, कौतुक करावं लागेल. सर्वजण जर का सोबतीला असतील तर कुठलंही गोल असू द्यात अचीव्ह केलं जाऊ शकतं. हेच गोराई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. इथले सर्व तरुण वर्ग, सर्व संघ मालक, त्याचबरोबर आपण पाहतोय की सर्व क्रिकेट रसिक यांच्या मनामध्ये घेतलेला निर्धार GPLचा या सर्वांच्याच सहकार्यामुळे आपल्याला यशस्वी पार पाडताना पाहायला मिळालाय. आभार व्यक्त करावं लागेल शिवानंद शेट्टी साहेबांचं, अर्थात शिवा शेट्टी साहेबांचं, ज्यांचं मात्र प्रमुख योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. निश्चित तौर से मैं तहे दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहूंगा एक्स कॉर्पोरेटर हमारे आदरणीय शिवा शेट्टी साहब का. काफी बड़ा योगदान इस पूरी श्रृंखला को उनका रहा है, और जिसके चलते इस पूरी श्रृंखला को पूरी तरह से होश और आवाज के साथ यशस्वी रूप में पहले एडिशन में हमने काफी करीब से देखा है. आज इस प्रतियोगिता का यह अंतिम दिवस, अंतिम रात्र का ये सत्र, शाम का सत्र निश्चित तौर से हमें देखने मिल रहा है. मेगा फाइनल का ये डे रहेगा दोस्तों. और इस मैच की यदि बात करेंगे तो आज के दिन का एक एग्जीबिशन मैच यहाँ पे खिलाया जा रहा है. एक तरफ आप देख सकते हो बैटिंग करने वाली टीम यानी कि गोराई 11, और दूसरी तरफ यदि देखा जाए तो जो गोराई के टीम ओनर्स हैं उनके बीच में ये मुकाबला चल रहा है. स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर के समाप्ति के बाद 12 रन जुड़ चुके हैं 1 विकेट के नुकसान पे. खराब गेंद का इशारा आई थिंक यहाँ पे हमारे अंपायर
बताते हुए इट्स अ नो बॉल, 1+1, 2 रन जरूर मिलते हुए। सचिन आए हुए नए गेंदबाज और पहली गेंद काफी खराब यहाँ पे डिलीवर करते हुए आउटसाइड द विकेट। इस बार गेंद का पिचिंग हुआ और जिसके चलते हमारे अंपायर का इशारा यहाँ पे आता हुआ इट्स नो बॉल, नो+1, 2 रन जरूर स्कोर कार्ड के ऊपर ऐड होते हुए और इसी 2 रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा। स्कोर कार्ड जहां पहुंच रहा है 14 के पायदान पे। प्रवीण प्रजापति, देखिए कुणाल साहब की तरफ से सचिन के लिए एक यहाँ पे इनाम आता हुआ। यदि सचिन की इस ओवर में 3 छक्के यदि आते हैं तो सचिन के लिए 1000 रुपए का इनाम रहेगा कुणाल जी की तरफ से। बैक टू बैक और एक खराब गेंद, यहाँ पे इशारा आता हुआ अंपायर के माध्यम से। निश्चित तौर से काफी बड़ी प्रतियोगिता, एक प्रशंसा के लायक ये प्रतियोगिता का ये स्तर हमें देखने मिल रहा है। जिस प्रकार से आयोजन और नियोजन और पूरी डिसिप्लिन के साथ शिस्तबद्ध हमें ये पूरी श्रृंखला देखने मिल रही है। घोराई प्रीमियर लीग के रूप में पहला एडिशन, पहला साल है, क्या बेमिसाल है। तारीफ के पुल बांधना चाहूंगा सभी आयोजकताओं के लिए। आपला विश्वासु फाउंडेशन के माध्यम से इस पूरी श्रृंखला को यहाँ पे रचा गया, न्यू रखी गई और काफी बड़ी ये प्रतियोगिता रही है। अंपायर का इशारा यहाँ पे इट्स आउट, स्टंपिंग के माध्यम से यहाँ पे बड़ा विकेट यहाँ पे चटकते हुए मंदार देसाई द आइकॉन प्लेयर मैदान के अंदर। तो चलिए फिर एक मर्तबा ले चलते मैदान की तरफ। नए बल्लेबाज इस बार मैदान के ऊपर स्ट्राइक पे आप देख सकते हो। बैट्समैन नेम, बैट्समैन नेम संतोष आ चुके हैं। नए बल्लेबाज संतोष मैदान के अंदर। पहली गेंद संतोष के खिलाफ सचिन जी की यहाँ पे खराब डिलीवर होती हुई, वाइट बॉल का इशारा। घुमा वाली गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद काफी लहरा रही है, काफी बड़ा कट होता हुआ और अंपायर का इशारा फिर एक मर्तबा इट्स वाइट बॉल। ऑफ स्टिक के बाहर डिलीवर करती की हुई ये गेंद। अंपायर का इशारा इस बार वाइट बॉल का आता हुआ। एक से बढ़कर एक और स्कोर जहां पहुंचा है 17 के पायदान पे। राउंड द विकेट, ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी, ये अच्छा कमबैक। विट्टो के पीछे आप निश्चित तौर से देख सकते हो मंदार देसाई को, जो एक आइकॉन खिलाड़ी के रूप में इस मैच में हमें देखने मिल रहे हैं। काफी अच्छी विकेट कीपर की आपकी भूमिका निभाते हुए क्लोज इनकाउंटर करना चाहते हैं। फिर एक मर्तबा काफी अच्छी गेंद, काफी बेहतरीन गेंद, टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर निकलने वाली है गेंद। इस बार डॉट बॉल आता हुआ। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे डॉट आई है, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। इस ओवर की कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ है समाप्त। 2 गेंदें अभी भी आना शेष है दोस्तों और सचिन ने कमबैक अच्छा किया है। थोड़े से लड़खड़ा रहे थे गेंदबाजी में, लेकिन फिर एक मर्तबा अपने ट्रैक पे बैकफुट के ऊपर जाके खेलते इस बार गेंद को एक्स्ट्रा कवर के रीजन में। काफी आला किस्म का ये स्ट्रोक, अंपायर का इशारा यहाँ पे आता हुआ 4 रनों के लिए चौका।
षटकाचा होतोय खेळ समाप्त. 22 रन स्कोर कार्ड वरती आले. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. ओव्हर झालाय. येस, ओव्हर झाली आहे. 22 रन स्कोर कार्ड वरती आलेत. तर आमचे कार्टून्स देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी. ओव्हर झाली आहे. तर मोटू आणि पतलू आमचे 2 कार्टून कॅरेक्टर तुमच्या एंटरटेनसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. 4 ओव्हरची मॅच आहे हे लक्षात राहू द्या. आणि आमच्या तमाम प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या तमाम लहान मुलांसाठी थोडासा मनोरंजनाचा कार्यक्रम आणि आज सायंकाळचं हे सत्र अधिक सुखकर करण्यासाठी मात्र आमचे कार्टून कॅरेक्टर मात्र तुमच्या सेवेसाठी दाखल झाले. तर या दोन्ही कार्टून्सचं मात्र मोटू आणि पतलू साहब आपका तहे दिल से वेलकम रहेगा मैदान के अंदर. थैंक यू सो मच आपके इस योगदान के लिए. और ये साल और आपका ये योगदान काफी अच्छा कॉम्बिनेशन. चलिए चलते मैदान की तरफ. 3 ओवर का हुआ है खेल समाप्त और 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करेंगे तो स्कोर जा पहुंचा है 22 के पायदान पे. आखिरी ओवर अभी भी शेष है दोस्तों और ये आखिरी ओवर लेके आएंगे गेंदबाजी के लिए गौरव पाटिल. स्ट्राइक पे हो गए संतोष और नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर आप देख रहे हैं अखिलेश धुरी. तर गौरव पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आणि स्वराजजी यांचे छोटे बंधू आहेत. तर बघूयात काय करतील. राईट मोर द विकेट. आखू टप्प्याचा पहिला चेंडू होता. नीटचा समजू शकले नाहीयेत. मंदार देसाई वहां पे मौजूद आहे. चतुर चालाक लोंबडी. आणि इथे मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज बाद आहेत का? यस, बाद तर आहेत परंतु कोण? अखिलेश धुरी इथे मात्र बाद होत आहेत. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो कायदा आणि सुव्यवस्था. आज मात्र आपण पाहतोय की संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाही सर्वाधिक प्रबळ आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच लोकशाहीचा पाया ज्यांच्या माध्यमातून रचला गेला, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून संविधान लिहिलं गेलं, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र अभिवादन देणार हे संगीत आपल्या डीजेच्या माध्यमातून आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. जगाच्या पाठीवरची सर्वाधिक मोठी लोकशाही म्हणून भारताला आवर्जून पाहिलं जातं आणि विविध जाती पंथाचे लोक गुण्या गोविंदाने खांद्याला खांदा लावून प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये ज्या प्रकारे योगदान देतात आणि अशा प्रकारची लोकशाही जगामध्ये कुठे नाही, फक्त आणि फक्त भारतामध्ये पाहायला मिळते. आणि याचं मात्र सर्वाधिक मोठं योगदान जर काय असेल तर ते म्हणजे भारताचं हे संविधान. आणि याचाच गौरव, याचा जागर मात्र आपल्या डीजेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. तर डीजे तुमचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन तुमच्या या सहकार्याबद्दल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाउ बॅक टू द क्रिकेट. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जाऊन मात्र थांबतोय 23. आताच्या 2 धावा आहेत. यस, तर स्कोर जाऊन थांबेल 25च्या घरामध्ये. प्रवीण जे आपण पाहतोय आमच्या समेत जुडले गेलेत. 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू. चला दोन्ही टीम्स मराठा वॉरियर्स आणि टीसीसी कॅप्टन या लवकर. मी विनंती करतोय मराठा वॉरियर आणि टीसीसी टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय परंतु सपोर्ट नाही भेटत आहे. प्लीज तुम्हाला विनंती करतो टॉस साठी या मित्रांनो.
मराठा वॉरियर्स या दादा इथं या ना प्लीज. टीसीसी टीसीसी कुठे आहेत? आलेत का? चला आपण टॉस करूयात. तुम्ही सांगा ना प्लीज. स्वराज टॉस कोण करणार आहेत? तर एक मिनिट. प्रवीण मिश्रा आहेत टॉस साठी आलेत. तर मोस्ट वेलकम तुमचं. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आपण पाहतोय मराठा वॉरियर्स आणि इकडे मात्र आपण पाहतोय टीसीसी. तर कॉल कुणाचा असेल? तर ओके ओके टीसीसी आहेत आणि इकडे मराठा वॉरियर आहेत. तर कॉल मराठा वॉरियर्सचा असणार आहे. तर चला कॉइन फ्लॅप करूयात. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर मराठा वॉरियर्स मॅचच्या आधीच टॉसची मॅच जिंकलेत. काय निर्णय असेल? आता आम्ही पहिले काय ते फिल्डिंग करणार आहोत. एकंदरीत काय सांगाल? एवढी मोठी बॅटिंग स्ट्रेंथ त्यांच्याकडे आहे आणि पहिले फिल्डिंग घेतलाय तर कितीपर्यंत थांबवाल? तरी आम्ही त्यांना 40-45 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. त्यांची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे तर त्या हिशोबाने आम्ही 40-45 पर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. हा जो कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे याच्या मागचं कारण म्हणजे असे कुठले अटॅक गोलंदाज असेल ज्यांच्यावरती विश्वास आहे? हो आमच्याकडे तसे आता 4 आहेत बॉलर्स जे आतापर्यंत म्हणजे मॅच खेळलो तर प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. तर त्याच कॉन्फिडन्सवरती मी बोललो की त्यांना 40-45 पर्यंत आम्ही थांबवू. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला. प्रथम बॅटिंग आली आहे. त्यांनी सांगितले की 40-45 पर्यंत थांबू. तुमच्या मनामध्ये काय चाललंय? सर आम्ही देवावर विश्वास ठेवलाय कारण की 2 मॅच हारून आम्ही क्वालिफाय झालो आहे. तर मला काय आता टेन्शन नाही आहे. आम्ही फ्रीली खेळणार आहे. तर एकंदरीत त्यांनी 45 सांगितलं. मनामध्ये काय चाललंय की टार्गेट तिथपर्यंत जायचा प्रयत्न करू? नाही मनामध्ये आम्ही टार्गेट काही नाही ठेवलाय. जस्ट आम्ही जसं प्लेईंग खेळत आलोय तसंच आम्ही ते एन्जॉय करू खेळता खेळता. गोराई आणि बोरिवली म्हणलं हा परिसर जर का म्हणलं तर इथे मोठमोठे खेळाडू नांदून गेलेत आणि पेप्सीचं एक वैशिष्ट्य राहिले की इथे प्रत्येक मोठ्या खेळाडूने हजेरी लावली आहे. आणि आज गोराईच्या माध्यमातून पहिली जीपीएल ठेवली जाते. पहिलंच सीझन आणि त्याच्यामध्ये डे नाईट टुर्नामेंट. एकंदरीत काय सांगशील या अनुभवाबद्दल? सर जे सिनियर्स लोक आहेत त्यांच्याचमुळे पुढे क्रिकेट सुरू राहिलं आहे. त्यांच्यापासूनच आम्ही शिकलो आहे आणि तेच पुढे चाललं आहे. त्याच्यामुळे जीपीएल पर्व 1 ह्याच्या पण पुढे तुम्ही बघाल 2-3 येत जातील पुढे. तर हे होते दोन्ही कॅप्टन आणि त्यांनी मात्र निर्णय घेतलाय मराठा वॉरियरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा. तर ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला देऊयात. खूप सारे शुभेच्छा देऊयात. आणि प्रवीणजी आमच्या बरोबर आहेत जे टॉस साठी आले होते. तर एकंदरीत काय सांगाल कसा राहिला संपूर्ण अनुभव? तर ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला देऊयात. खूप सारे शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि या सामन्यासाठी आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे कॉमेंटेटर ओमकार पाटील उपस्थित आहेत. नाउ बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रशांतजी. तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये वळतोय परंतु दोन्ही संघांना एक विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. आमच्यापर्यंत एकचही नाव पोहोचलं नाहीये ना फलंदाज ना गोलंदाज. गोराई 11 विरुद्ध आपण पाहतोय मॅनेजर अँड ओनर्स 11 अमोल आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज आहेत. अमोलसाठी या ठिकाणी आलंय पारितोषिक. जर अमोलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला तर इथे मदन देशमुख यांच्याकडून सरप्राईज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काय करताय मैदानाच्या आतमध्ये विकेट आणि अमोल इथे मात्र 5 झालेत. सरप्राईज वाचलंय मदन सरांचं. माफ करा धीरज आउट झालेत. धीरज आउट झालेत. तर मित्रांनो आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत आमचे सर्वच प्रायोजक ज्यांचा विशेष आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आम्ही मानणार आहोत. सन्मान्य
माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब यांचा तर आम्ही विशेष आभारी असणार आहोत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या पाठिंबाने ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जी पार पाडली जाते. त्याचसोबतच आम्ही विशेष आभारी असणार आहोत आमचे इतर सर्व प्रायोजक. आम्ही विशेष आभारी असणार आहोत आमचे सर्व स्पॉन्सर्स. आपण पाहतोय सुरुवात झाली आहे डावाला. 27 रन्सचं टार्गेट आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावांचे लक्ष्य आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर असणार आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला सिंगल डबल्सने प्रथमतः खेळ सुरुवात करावी लागेल. शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय बॉलर सज्ज झालेत. दीपेश यश देखील मिळवलं त्यांनी पहिल्या षटकात. धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं नाहीये ते बॅटर शुभम यांच्या माध्यमातून. लगातारचा दुसरा चेंडू डॉट बॉल येत असताना प्रेक्षणीय सामना. कोराई 11 विरुद्ध आपण पाहतोय मॅनेजर अँड टीम ओनर्स 11. प्रथम फलंदाजी करत असताना प्रत्येक गोराई 11 स्टार्स संघामधील खेळाडूंनी आपलं दमखम दाखवलाय, परंतु आता मात्र वेळ आहे ती मॅनेजर आणि ओनर्स यांची. आपण एक कॅच पाहिली, किंग संघाचे ओनर ज्यांच्या माध्यमातून सुरू एक अशी कॅच पकडली गेली आणि तदनंतर मात्र अजून एक चांगली. दरम्यान मित्रांनो एक गुड न्यूज येते. रोहित शर्माचा अर्धशतक इथे होत आहे कंप्लीट. ज्या ठिकाणी ज्या क्षणी मोठा खेळाडू जेव्हा येतो मोक्याच्या क्षणी खेळून जातो. ज्या प्रकारे प्रशांतजी यांनी देखील वर्णन केला, उल्लेख केला. अनेक जण आले, अनेक जण गेले. ज्यांना क्रिकेटचा सी देखील माहीत नाही त्यांनी रोहितच्या कॅलिबरवरती डाऊट घेतला. खार आता पाहायचं झालं तर क्रिकेटचा के पण त्यांना माहीत नसेल. अशा प्रत्येकाने तोंड सुख मिळवलं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 0. थँक्यू. थँक्यू थँक्यू DJ. आम्ही विशेष आभारी असणार आहोत आमचे सर्वच प्राऊड स्पॉन्सर प्रायोजक शिवकुमार नदार साहेब, टीम कार्गो कन्सोलिडेशन, त्याचबरोबर संजयजी शिंदे साहेब, संजयजी भोसले साहेब, आई पॅकर्स, टायटन लॉजिस्टिक्स, श्रीजा 11 लालबाग, NP स्पोर्ट्स, कामेश पेडणेकर, राहुल यादव आणि त्याचबरोबर विपुलजी जोशी सर यांचं देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत ज्या ठिकाणी एकही धाव झालेली नाही, त्यामुळे आता लक्ष येऊन टेपलंय 27 धावांसाठी 3 षटकांमध्ये. स्ट्रायकिंग एंडला अमोलला आपण पाहतोय 1 धाव आली आहे. 0 धावा धावफलकावरती. 1 षटक इथे पूर्ण झालंय. चला घाई करा, विनंती आमची. गोराई 11 आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये जर आपली 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर मॅच जरी जिंकला तरी पेनल्टीची कारवाई केली जाईल. प्रसाद येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. अमोल सज्ज. पहिला चेंडू अमोलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न झाला बॅकफुटला येत असताना. अमोल यांच्यावरती पारितोषिक लगावले गेलेत. 1 सोडून 2. मदनजी देशमुख यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आणि स्वराज यांच्याकडून असणार आहे 200 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारा चौकारा मागे. तर मोठा फटका आणि अमोलसाठीचं पारितोषिक हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यांचे सर्वच टीम ओनर्स पाहायला मिळतात, मॅनेजर्स पाहायला मिळतात. बरीचशी मेहनत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळी काय काढताय मैदानाच्या आतमध्ये अमोलला मात्र माघारी परतावं लागतंय. दबाव निर्माण झाला होता, दडपण आलं होतं त्या पारितोषिकांचं, त्यामुळे ही विकेट पाहायला मिळते. DJ. थँक्यू DJ.
आज मात्र मित्रांनो क्रिकेटची पंढरी जरूर आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईला ओळखलं जातं, भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून देखील मुंबईला ओळखलं जातं. 41 रणजी करंडक मित्रांनो याच मुंबईच्या नावावरती आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू याच मुंबईने दिले आहेत आणि आज एक मुंबईकर भारतीय संघाचा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मेगा फायनलमध्ये देखील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु दृश्य काही बदललेलं नाहीये. लाऊड अपील, परंतु पंचांनी अपीलला दाद दिली नाहीये. डॉट बॉल येतोय मित्रांनो. लगातारचा हा 8वा डॉट बॉल, 9वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा 9वा डॉट बॉल. एकही धाव फलकावरती लागली नाहीये. मॅनेजर्स अँड ओनर्स 11 आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्पॉन्सर्स ज्या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचे राहिले आहेत त्यावेळी पुन्हा एकदा लावडा पहिला. यस, कॉट बिहाइंड द विकेट. वन मोर विकेट डाऊन ऑन दी टक. तर मनोजजी मैदानामध्ये येत आहेत आणि मनोजजी यांच्या प्रत्येक धावेला 500 रुपयांचं पारितोषिक इथे लगावण्यात आलंय अनुपजी यांच्याकडून. प्रत्येक धावेला. परंतु इथे भोपळा फुटला जात नाहीये अजूनही. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लगातारचा हा मित्रांनो 11वा डॉट बॉल आहे. काय घडतंय या मॅच मध्ये. स्पर्धेचा तर रेकॉर्ड आहे. मी तर म्हणेन एकंदरीत आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा मी पाहिल्यात त्यात देखील असा प्रकारचा रेकॉर्ड पाहायला मिळाला नाहीये. जणू काही टेस्ट मॅच मैदानात चालू अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळते. अगदी पांढरे गणवेश देखील आपल्याला पाहायला मिळते टीम बॅटिंग टीमच्या माध्यमातून. आणि यावेळी मात्र हा डॉट बॉलने षटकाची होईल सांगता. 2 षटक पूर्ण होत आहेत विदाउट एनी रन. इथे मात्र गमावले तब्बल 2 विकेट्स. मित्रांनो माफ करा, इथे हलकीशी चूक झाली. पहिल्या चेंडूवरती 1 रन आला होता. म्हणजे धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय, परंतु त्याच्यानंतर दुसरा पाऊल मात्र पडलेलं नाहीये. एकाच पावलावरती आतापर्यंत थांबलेत, एकाच धावेवरती. षटक क्रमांक 3 इथे सुरू होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती केवळ 1. गडी गमावल्यात आतापर्यंत 2 टीम मॅनेजर आणि ओनर टीमच्या माध्यमातून. सन्माननीय आमचे प्रमुख अतिथी मनोहरजी भातुसे साहेबांचं इथे आगमन होतंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पण आपल्याला अनेक टेक्निकल गोष्टी, तांत्रिक गोष्टींसाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट राहते ती इंटरनेट. इंटरनेटची सुविधा सध्याच्या घडीला आपण म्हणतो ना मित्रांनो, आधी एक वाक्य असायचं, सुविचार असायचा, अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आता त्यामध्ये मोबाईल आणि इंटरनेट या 2 गोष्टींची देखील गरज तितकीच महत्त्वाची राहिली आहे. सुरेख चेंडू. निश्चितच केबलचा देखील त्यांच्या माध्यमातून सुविधा पुरवली जाते आपल्या संपूर्ण गोरे परिसरात आणि त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण इंटरनेटची सुविधा ही प्रोव्हाइड केली गेली आहे या स्पर्धेमध्ये. अचलाराम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी अफलातून फटकायतोय. व्हाट अ शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. राईट इन अ स्लॉट, बॉल गोज आउट ऑफ द प्लॉट. जरूर आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या प्रकारे फ्रंट फूट वरती कमिट झाले आणि हा फटका खेळला, कौतुक करावं लागेल. शुभमच्या बॅटमधून येणारा फटका. बऱ्याचसा वेळ प्रयत्न शुभमचा चालू होता, परंतु यावेळी का होईना परंतु चेंडू आणि बॅटचा योग्य मिलाप. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉल. तर आम्ही मनपूर्वक आभारी असतो मित्रांनो मंगेशजी शिरोडकर यांचं, अरविंद ब्रीड यांचा, 70 तारीखबाई, उत्तम दरेकर मामा यांचा देखील विशेष आभारी असणार आहोत. मनोहरजी भातुसे साहेब जे आपल्यासोबत आता जोडले जात आहेत. यथेच्छ भोजन, गोपाल सावंत, विजय इलेक्ट्रॉनिक्स यांचे देखील विशेष आभार. यावेळी समोरच्या दिशेने खेळला गेलेला चेंडू एक धाव निश्चितपणे अर्जित करतील. आम्ही विशेष आभारी असणार आहोत. कौस्तुभजी मामुनकर साहेब, दत्ता सूर्यवंशी साहेब, सर्वा लॉजिस्टिक आणि डॉक्टर मंगेश खाडे हे प्रायोजक आहेत, ज्या प्रायोजकांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला जो साज चढवला गेलाय, जे सहकार्य प्राप्त झालंय, खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र, वाखाणण्याजोगं आणि निश्चितच यासाठी आम्ही असणार आहोत आभारी. मनोजी येतात यावी स्टाकी एनला. स्विंग अँड मिस. जेवढ्या वेगाने ही बॅट फिरली आहे, थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे. डीजे 2 मिनिटं द्या. इथे पारितोषिकांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय. घोषित केली जाते पारितोषिका. शुभम मिश्रासाठी पारितोषिक असणार आहे त्याच्या बंधूकडून, सुधीर मिश्राकडून. प्रत्येक षटकारासाठी इथे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, तर दुसऱ्या बाजूला मनोज यांच्यासाठी पारितोषिक आहे अनुपजी यांच्याकडून. प्रत्येक धावेसाठी 1000 आणि चौकारासाठी तब्बल 2000चं पारितोषिक. आतापर्यंत त्यांच्या बॅटला एकही चेंडू स्पर्श केलेला नाहीये, परंतु येईल, निश्चित येईल. अनुपजी आपण तयारीत राहा. ब्लँक चेक खिशामधून बाहेर काढून तयारीत राहा. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळणार आहोत शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 6. लास्ट ओव्हर 21 धावांची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न शुभमने जरूर केलाय. हुक केला होता या चेंडूवरती, 1 धाव मिळाली आहे. आणि मित्रांनो यानंतर विनंती असेल, सेमीफायनल 2 ला देखील लगेचच सुरुवात करणार आहोत. जो निर्णय झालाय TCC आणि टीम मराठा वॉरियर, आपल्या निर्णयाप्रमाणे त्वरित मैदानात जायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची, याची नोंद घ्या. लावडा बिल आणि इथे मात्र मनोज होतात बाद. अनुपजी यांचं मात्र अकाउंट सेफ. थँक्यू डीजे. मोतू पटलू आपल्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. आमच्या बच्चे कंपनी नाही तर यावी आमचे प्लेयर्स देखील एन्जॉय करतायत. टीम ओनर्स असतील, मॅनेजर्स असतील, संबंध एन्जॉय करत असताना इथे मात्र मोठा फटका. आता मात्र दिल जिंकताना आपला लाडका गिल मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळतोय. नाबाद. आतापर्यंत 86 धावांची मजल मारली भारतीय संघाने. तर मैदानाकडे वळतोय मी. पुन्हा एकदा विनंती करेन, मराठा वॉरियर्स आणि TCC संघ त्वरित मैदानात जायचं आणि सामन्याला सुरुवात करायची. शेवटचं षटक आहे. अफलातून फटका. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय. लॉंग क्षेत्राच्या वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये खेळला गेलेला फटका. 2 धावा जरूर अर्जित केल्या आहेत आणि टीम ओनर्स, मॅनेजर टीमच्या माध्यमातून आता शेवटच्या क्षणी काहीशे आपण पाहतोय हातपाय मारण्याचा प्रयत्न. सचिन सुर्वे येत आहेत आणि त्यांच्या देखील प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपयांचं पारितोषिक मदनजी देशमुख यांच्याकडून असणार आहेत. सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला योग्य तो पाठिंबा. आणि त्याच सोबतच हा मोठा फटका सलामी देत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. सेकंड रनचा अटेम्प्ट झालाय जरूर आणि तो सक्सेसफुल देखील होत असताना मोतू पतलू षटकार नाही यायला. चालू आहे, लक्षात घ्या, विनंती असेल. आणि अजून एक चौकार. वा, इथे रोहित शर्मा
थांबायचं नाव घेत नाहीये, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही हे म्हणत असताना एका मागोमाग धक्के देत असताना न्यूझीलंड संघाला वा पूल केलाय, ब्युटिफुल देखील पाहायला मिळाला. तर मित्रांनो, एक दर्जेदार स्पर्धा, या स्पर्धेचं प्रमुख आयोजन आपल्याला पाहायला मिळालं शिवानंद शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून होत असताना आणि दुग्ध शर्करा योग पहा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल देखील आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली LED स्क्रीन आणि LED स्क्रीनवरती आपण या मेगा फायनलचा देखील आनंद घेतोय. सन्मान्य शिवानंद शेट्टी साहेब यांचा आभार मानू तितकं कमी असणार आहे. या परिसरातील सर्वच सोतकुरी खेळाडूंसाठी आपण पाहतोय, क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी खमंग अशी मेजवानी GPLच्या माध्यमातून आणि त्याचसोबत आपण पाहतोय यावी या स्पर्धेच्या माध्यमातून असेल अथवा आपली अंतिम मेगा फायनलची ही लढत तुम्हा सर्वांसाठी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समाप्त होतोय. यानंतर माझी विनंती आहे, कोणी मैदानात जाणार नाहीये, त्वरित सेमीफायनलला आपण करतोय सुरुवात. शेकाने करत बाहेर या.